आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. धुंदुली त्याची पत्नी, महिला मंडळ. दोघांनाही मूलबाळ होत नाहीये. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. मूलबाळ न झाल्यामुळे समाज त्यांना चांगलं जगू देत नाहीये. आता आपण कसंही वागलं तरी लोक आपल्याला नाव ठेवतातच ना, ठेवतात का नाही? अहो, आमच्यासारखी कीर्तनाला जर गेलात ना, आपल्याला असं वाटतं नको कशाला ॲटिट्यूड, उगाच गेले की रामकृष्ण हरी, जय हरी. आणि मग किचनमध्ये चर्चा चालते, भाऊ काय कीर्तनकार आहे पण किती बडबड करती, बरं आहे का? आता बहु बोलो जाता म्हणती या वाचाळ. बरं गेल्या गेल्या बोलायचंच नाही तरी किचनमध्ये चर्चा असते. कीर्तनकार आहे पण जरा गर्विष्ठच आहे, वागावं कसं तुम्ही सांगा मला जरा. अहो, लोकांचं काय, लोक कसंही वागलं तरी नाव ठेवतात. लोक नाव ठेवू लागली महाराज. त्या धुंदुलीला वाज म्हणायला लागले. अरे दारामध्ये कोणत्या झाडाला फळ लागत नव्हतं, फुल येत नव्हतं महाराज. एवढंच काय पण होत नव्हतं. अशी आत्मदेवाची कथा होती महाराज. समाजानं प्रचंड त्रास दिलेला आहे आणि पत्नी असणारी धुंदुली प्रचंड मूर्ख आहे महाराज. सतत नवऱ्याला त्या ठिकाणी टोमणे मारून बोलणं. महिला मंडळ, कामाचं नियड बसलं की काय काय महिला म्हणतात. सांगू काय काय म्हणतात का नको सांगू? कारण आमच्यापेक्षा तुम्हाला लई कामं असतात महाराज, आहे की नाही? उगा तो नवरा बिचारा अख्ख्या गावच्या, अख्ख्या तालुक्याची भांडणं मिटविल आणि घरी आल्या बायको म्हणजे तुम्हाला काही समजत नाही एवढं. म्हणजे तालुका चांगला मानतो पण बायको, तुम्हाला एक सांगते, पुरुष वर्ग तुमच्या बाजूने आहे मी. ज्यावेळेला बायको म्हणते ना तुम्हाला काही समजत नाही, त्यावेळेला तुम्ही म्हणायचं तुझं खरं आहे, आम्हाला काहीच समजत नाही म्हणून तुझ्यासारखी येडी माया नशिबात आहे. या बोलणारच नाहीत महाराज परत, आहे की नाही? सारखे भांडण करायची ही धुंदुली महाराज. काही काही महिलांना भांडणाशिवाय दुसरं काहीच नाही. महिला मंडळ, आता आपण 10 पर्यंत आहे, 15-20 मिनिटात थांबणार आहे. महिला मंडळ, भांडणाचा अंत चांगला होतो का मला सांगा? घरात किरकिर चांगली आहे का? अहो, स्वर्ग आणि नरक कोणी पाहिलाय? स्वर्ग या अक्षराचा अर्थ असा आहे, ज्या घरामध्ये प्रेम आहे, ज्या घरामध्ये विश्वास आहे, ज्या घरामध्ये आदर आहे, ज्या घरामध्ये त्या ठिकाणी आत्मीयता आहे, त्या घरामध्ये जिवंतपणी स्वर्ग आहे. ज्या घरामध्ये कर्कश आहे, ज्या घरामध्ये भांडण आहे, ज्या घरामध्ये एकमेकांचे पाय खेचतात, ज्या घरामध्ये निंदा आहे, त्या घरामध्ये जिवंतपणी नरक आहे. नरक वेगळा शोधण्याची गरज नाही महाराज. आपल्या घराचा आपण स्वर्ग बनवायचा की नरक बनवायचा हे तुमच्या हातात नाही. पुरुष वर्ग हे आमच्या हातात आहे. महिला मंडळ, मग घरात भांडण करावं का? तुम्ही म्हणसाल तुम्ही लय सांगता, तुम्ही काय दिवे लावता? महिला मंडळ, आज मी तर कथेला बसले. माझ्या घरात खूप सध्या वातावरण बिकट आहे. माझी एकुलती एक नणंदबाई, माझ्या नणंदबाईचे मिस्टर वारलेत. एक 15 दिवस झाले. पण एक सांगू का, माझ्या सासूबाई अशा कोपऱ्याला जाऊन रडतात. माझ्या घरामध्ये माझ्या सासूबाईच हरिपाठ केल्याशिवाय जेवण करत नाही. माझ्याकडे 50-55 मुली शिकतात आळंदीमध्ये. सात्विक वातावरण आहे. माझा स्वभाव जरी तापड असेल तर मला समजून घेणाऱ्या आईपेक्षाही माझी सासू आहे. काय सांगू तुम्हाला आता? हे माझं प्रारब्ध चांगलं आहे महाराज. माझं प्रारब्ध खूप चांगलं आहे. पण काही काही घरात भांडणाशिवाय दुसरा दिवस उगतही नाही, मावळतही महाराज. पण महिला म्हण भांडणाचा शेवट खूप वाईट असतो, लक्षात घ्या. काही काही महिलांना लई भांडायची सवय. एक सारखी शेजारणीला भांडायची. तिनं गावात तक्रार केली, ही शेजारीन मला भांडते, मी काय उक्त घेतलं का एकटीनं? उक्तच म्हणतात ना इकडं. अहो, मी बी नगर जिल्ह्यातलीच आहे ना, मी काय तिकडून आले होय कुठून? उक्त काय ठिकाणी गुत्त म्हणतात, गुत्त ते कळत नाही लवकर. उक्त उक्त आहे ना, उक्त महिला मंडळ. उक्त घेतलं का म्हटले मी एकटीनं भांडायचं. ती सरपंच का गेली, सरपंचानं अख्खं गाव दिलं वाटून भांडायला. लई सरपंच साहेब डेंजर महाराज. इथल्याने सांगत बरं मी. रोज एकाच्या घरी भांडायला महिला मंडळ, रोज एकाच्या घरी भांडायला जायची. आता ज्या घरामध्ये मी सांगितलं ना स्वर्ग आहे, ती सून माझ्यासारखी तापड होती. सासूबाई माझ्या सासूबाईंसारखी शांत होती. ती म्हणली, सुनबाई अगं आज आपला नंबर आहे भांडायचा. कसं भांडायचं सांग, मला कळत नाही.
माझे हातपाय लटपट कापतात. माझ्यासारखी होती ना सुनबाई, ती म्हणली तुम्ही टेन्शन नका घेऊ आत्याबाई, मी आहे ना. ती आलीच भांडायला, कुठे तुझे सासू, आज तुझा नंबर आहे भांडायचा. ती म्हणली माझी सासू भांडणाची तयारी करते. तयारी म्हणजे काय करते? काय नाही म्हटली, भांडणात एकमेकीचे केस ओढतात ना, माझी सासू चप्पी करायला बसली म्हणली नाव्या पुढं. सुन लय डेंजर ना महाराज. ही म्हणली बागवा तुझी सासू लय हुशार आहे, मी काही कमी आहे का? गेली ना आली ना चप्पी करून महाराज. मी काही कमी आहे का? कुठं आहे तुझी सासू, बोला बाहेर. म्हटली माझी सासू लय चॅप्टर आहे, चप्पी जरी केली असेल तरी ते डोकं हातात येईल म्हणून डोक्याला शेंदूर लावलाय. हे म्हणली थांबा मी आले शेंदूर लावून. गेली ना आली ना शेंदूर लावून महाराज. कुठं आहे तुझी सासू, भांडण करायचंय. ही म्हणली माझी सासू ना वीर इकडं गेली म्हणली, घाबरली. तुला घाबरली? माझी चप्पी करून बरी घाबरली म्हटली. पळतच गेली महाराज. विहिरीत डोकावलं. आता तिचं प्रतिबिंब तिला दिसलं, लाल लाल गोटा. तिच्या डोक्यातच नाही आपला अवतार असा झाला असल. हिनं विचार केला विहिरीत लपून बसली काय, आलेच म्हणली. वरून जशी उडी मारली तशी नीट तळाला गेली महाराज, अजून आली नाही. पण सांगायचंय मला, भांडणाचा अंत हा वाईटच आहे महाराज. भांडणाचा अंत चांगला नाहीये. ही धुंदुली सतत कर्कशा करायची महिला मंडळ. या आत्मदेवाला असं वाटलं जगून फायदा नाही, मेलेलं बरं. मरा वाटतंय. सगळीकडून साथ सुटली ना महिला मंडळ. एक इथं बसलेल्या प्रत्येक स्त्रीला सांगते, आपल्या पतीची साथ जगानं सोडली तरी चालेल, पण पत्नीनं कधी सोडली नाही पाहिजे महाराज. आपण आपल्या कुंकवाच्या मालकावर प्रेम केलं का जगाचा मालक आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. पण जी बाई कुंकवाच्या मालकावर प्रेम करत नाही ना, तिच्यावर सुद्धा जगाचा मालक प्रेम करत नाही. एवढं वाक्य आजचं घरी घेऊन जायचं महाराज. सतत बिचाऱ्याला धुसफूस करायची नाही. वैतागला महाराज. त्याच्या मनामध्ये मरण्याचा विचार यायला लागला, आत्महत्येचा विचार यायला लागला. आज काही काही घरामध्ये एवढी परिस्थिती आहे का माणसं जग स्वीकारण्यापेक्षा मरण स्वीकारतात महाराज. अरे बाबा, जीवन जगणं म्हणजे संघर्ष आहे ना. मला सांगा, तुम्ही इथं बसलेल्या कोणत्या माणसाला सहजासहजी गोष्टी मिळालेल्या आहेत? कोणालाच नाही महाराज. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, प्रत्येकाला अभ्यास करावा लागतो, प्रत्येकाला काम करावं लागतं, आयुष्यातली अर्धी वर्ष खर्च करावा लागतो.